नमस्कार मित्रांनो काल मी ना मार्केटमधून एकदम मस्त छान असे टरबूज घेऊन आलोय घरी खाण्यासाठी। आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे ना टरबूज एकदम फ्रेश असे तुम्हाला भेटून जातात आणि त्याचबरोबर ना टरबूज नॉर्मली कापून आपण खातच असतो घरामध्ये। त्यामुळे मी आज थोडासा विचार वेगळा केला, म्हणजे या टरबूजाचं एकदम मस्त क्रीमी असं आणि एकदम फ्रेश असं स्मूथी बनवायची। स्मूथी बनवायला एकदम साधा सोपा असतो, एकदम झटपट तयार होतो आणि त्याचबरोबर एकदम छान टेस्टी असं बनतो, एकदम क्रीमी बनतो। चला तर मग मित्रांनो, जास्तीचा वेळ न घालवता बोलण्यामध्ये फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय टरबूज आपलं घेतलेलं आहे, एकदम मीडियम साईजचं टरबूज आहे। आता वरून थोडंसं मी कट करून घेतो, हा एवढा भाग हा कट करून घेतो। आता मी एक चमचा घेतलेला, या चमच्यानं ना हा जो गाभा असतो ना तो काढून घेतो। या अशा पद्धतीने कोरून घ्यायचा तो। आता आतमधल्या बिया दिसायला चालू झालेल्या आहेत, आता बिया काढून घ्यायच्या। तर हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने बिया जे आहेत ना काढून घ्यायच्यात आपल्याला बाजूला। हे बघा, बिया सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आतमधल्या। आतमधला जो गाभा आहे ना तो पण आपल्याला चमच्याने काढून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने हे कोरून घ्यायचंय। टरबूजामधून कोरलेला जो गाभा आहे ना तो मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतो। जेवढा पॉसिबल होईल तेवढा आतमधला जो गाभा असतो ना तो कोरून घ्यायचा। तर हा बघा मित्रांनो, आतमधला जो गाभा आहे ना संपूर्ण काढून घेतलेला आहे मी, जेवढा पॉसिबल होईल तेवढा काढून घेतलेला आहे आणि वरचं फक्त आवरण आता राहिलेलं आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला चमच्याने कोरून काढायचं आहे। आता मित्रांनो, यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे। बघा, 1 वाटी मी साखर यामध्ये टाकून घेतोय। साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल। जर तुमचा टरबूज जर एकदम छान गोड असेल ना तर काही गरज नाही आहे टाकायची। आता यामध्ये मी दूध टाकून घेतोय, अर्धा लिटरला थोडंसं कमी टाकून घेतोय, म्हणजे पाव लिटर वगैरे टाकून घेतलं तरी चालेल। आणि आता यामध्ये मी 2 क्यूब आईस टाकून घेतोय, म्हणजे बर्फ टाकून घेतोय। आता झाकण लावून घेतो आणि एकदम बारीक अशी याची पेस्ट तयार करून घेतो, म्हणजे जशी आपली लस्सी असते ना तशी एकदम बारीक तयार करून घ्यायची। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय टरबूजाचं स्मूथी ना एकदम मस्त असं बारीक झालेलं आहे बघा। आणि ह्याच्यापेक्षा स्मूथी जर थोडंसं घट्ट हवं असेल ना तर मग दूध जे आहे ना थोडंसं तुम्ही कमी वापरू शकता, म्हणजे चांगलं एकदम घट्ट होऊन जातं। आता ह्याची कन्सिस्टन्सी जी आहे ना तर एकदम मीडियम आहे, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। मग काय मित्रांनो, झाली की नाही एकदम मस्त क्रीमी असं टरबूजाचं स्मूथी। कलर पण एकदम मस्त आलेला आहे। मिक्सरला लावून घेत असताना यामध्ये थोडेसे बर्फाचे तुकडे टाकून घ्यायचे आणि जे दूध आपण यामध्ये वापरतो ना ते पण एकदम थंडगार असं दूध वापरायचं, त्यामुळे टेस्ट पण एकदम छान येतो आणि त्याचबरोबर कलर पण एकदम मस्त असा येतो। आणि सगळ्यात शेवटी थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे यावरती टाकून घ्यायचे, तुमच्याकडे जे असतात ते। ड्रायफ्रूट्स पण स्मूथी बरोबर खायला एकदम मस्त लागतात। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता टरबूजाचं स्मूथी एकदम मस्त झालेलं आहे, एकदम टेस्टी असं झालेलं आहे आणि थंडगार असल्यामुळे ना पिल्यानंतर एकदम रिफ्रेशिंग असं वाटतंय। आणि वरून ड्रायफ्रूट्स वगैरे यामध्ये टाकल्यामुळे ना तर मग काय विचारूच नका, टेस्ट एकदम अप्रतिम असं झालेलं आहे। वा वा वा, मस्त एकदम क्रीमी झालेलं आहे, एकदम क्रीमी असं। तर तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा। तुम्ही आता बघितलेला असाल व्हिडिओमध्ये, एकदम साधं सोपं आणि एकदम सरळ आहे। आत्ताच मार्केटमध्ये जा, टरबूज घेऊन या आणि एकदम मस्तपैकी रिफ्रेशिंग असं टरबूजाचं स्मूथी तयार करा आणि मस्तपैकी एन्जॉय करा। चला तर मग मित्रांनो, जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात त्या रेसिपीज इतरांच्या बरोबर शेअर करायला पण विसरू नका।